नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या वाट पाहत आहे की 20वा हप्ता कधी येणार आहेत। याबाबत आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, पीएम किसानचा 20वा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर यादी सुद्धा कशी तुम्ही तपासू शकता हे सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण तुम्हाला हप्ता मिळाल्यानंतर ती यादी तपासण्यासाठी कोणती प्रक्रिया असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20वा हप्ता जमा होणार आहे। तर देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। जुलै महिना शेतकऱ्यांसाठी नक्कीच इथे खास ठरू शकणार आहेत, कारण मिळालेल्या माहितीनुसार 18 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बिहारमधील मोतीहारी येथे एका कार्यक्रम दरम्यान हा हप्ता जारी करू शकणार आहेत। तर अजून अधिकृत घोषणा जरी झाली नसेल तरी सुद्धा इथे शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच इथे पीएम किसानचा 20वा हप्ता मिळणार आहे हे नक्की असणार आहे। तर पीएम किसान योजना काय आहे? तर ज्यात सरकार प्रत्येक वर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते। तर आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत व शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता। तर नियमानुसार दर 4 महिन्यांनी हा हप्ता येतो। तर 20वा हप्ता जूनमध्ये अपेक्षित होता, पण त्याला उशीर झाला असला तरी आता हा हप्ता जुलैमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 18 जुलै रोजी मोतीहारी येथील कार्यक्रमात हा हप्ता जारी करू शकतात। गेल्या वर्षीही पंतप्रधानांनी त्यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान हा हप्ता जारी केला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा ही शक्यता दर्शवली आहे। तर तुम्हाला जर यादी तपासायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पोर्टलवरती जायचं आहे। pmkisan.gov.in ही जी वेबसाईट असणार आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे। शेतकरी कॉर्नर आहे तिथे जायचं आहे व लाभार्थी यादी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचं आहे, म्हणजे तुमचं राज्य कोणतं, जिल्हा, उपजिल्हा, त्यानंतर ब्लॉक, गावाचे नाव तुम्हाला टाकावं लागणार आहे आणि गेट रिपोर्ट तुम्हाला करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थी यादी या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे। तर इथे अनेकदा असं होते की तुम्हाला लाभार्थी यादीच माहिती नसते, तर तुम्ही इथे 2 मिनिटात जाऊन तुमची लाभार्थी यादी नक्कीच चेक करू शकणार आहात। जर नाव यादीत तुम्हाला नसेल किंवा इतर काही समस्या असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर अनेकदा आधारामध्ये नाव जोडणे नसणे किंवा बँक तपशील चूक असणे किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांचा हप्ता अडकलेला असतो। तर तुम्हाला अशी कोणतीही समस्या असेल तर इथे तुम्ही हे पावले उचलू शकणार आहात। तर नवीन नोंदणी असेल, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे तिथे दिलेलं आहे, त्यानंतर एडिट आधार डिटेल्स आहेत, म्हणजे आधार तपशील दुरुस्त करू शकता। लाभार्थी स्थिती आहे ते तुम्ही सुद्धा तपास करू शकता। ते ई-केवायसी आणि बँक तपशील अपडेट करणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आणि बँक तपशील, मोबाईल क्रमांकाने आधाराशी संबंधित माहिती नेहमी अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचं आहे। असं होते की पैशांचे वितरण होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा झाले नसतात। तर सरकारने ते स्पष्टपणे सांगितलं आहे की ई-केवायसी शिवाय कोणालाही हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। ई-केवायसीसाठी तुम्ही पीएम किसान पोर्टलवरती OTP आधारित प्रक्रिया वापरू शकता। तसेच तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक केलेले असल्याचे नक्कीच खात्री करणे गरजेचं असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, आनंदाची सुद्धा बातमी आहे। तर आता वाट पाहणे संपणार आहे। पीएम किसान सन्मान निधीची जे 20वा हप्ता आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।